विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणलं की रिॲक्शनची भीती बऱ्याच मुलांना वाटते. पण मी तुम्हाला सजेस्ट करू का की रिॲक्शन्समध्ये ना फिनॉल आणि ग्लुकोज यांच्या रिॲक्शन्स तुम्ही अगोदर करा. तुम्ही जर PYQs बघितले, बोर्डच्या अगोदरचे बोर्ड क्वेश्चन्स बघितले, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की फिनॉल आणि ग्लुकोजवरती एक प्रश्न असतो म्हणजे असतोच. बरं, या रिॲक्शन सोप्या का आहे ते जरा एक्सप्लेन करतो. बघा, जर मी अल्किल हलाइडच्या रिॲक्शन म्हणलं तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्किल हलाइड. टर्शरीच्या बऱ्याचशा एक्सेप्शनल केसेस आल्या. अल्कोहोलमध्ये सेम तसंच, प्रायमरी अमाईनमध्ये पण सेम तसंच आहे. पण फिनॉलच्या रिॲक्शन या फक्त फिनॉलच्याच असणार आहेत. त्यात एकच बेन्झिन रिंगला एकच OH ग्रुप असणार आहे ना. ग्लुकोजचं पण तेच आहे. ठराविक रिॲक्शन्स करायच्या त्याच परीक्षेत येणार आहे. बरं, मग मी आता फिनॉलच्या रिॲक्शन्स आता घेणार आहे. आणि पहिली रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. 3 मार्काला हा प्रश्न येतो परीक्षेत. आता ज्यांच्या प्रिलिम, सेमिस्टर, युनिट टेस्ट झाले असतील आणि अल्कोहोल फिनॉल इथं हा टॉपिक असेल तर पेपर चेक करा. कदाचित हा प्रश्न परीक्षेत 3 मार्काला तुमच्या आला पण असेल. मग बऱ्याच मुलांना लिहायला जमत नाही कारण 3 रिॲक्शन लिहायच्या आहेत. सुरुवात करूया आपण, पण मी सांगतोय काय ते नीट लक्ष द्या. मी जे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय ना त्याचं नाव तुम्ही सांगा मला. म्हणजे हे जे मी स्ट्रक्चर काढलंय ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे हे बेन्झिन आहे. बेन्झिन. मग बेन्झिन सल्फोनिक ऍसिड म्हणलं तर याला जो ग्रुप येणार आहे तो असणार आहे SO3H. मग हे लक्षात ठेवा, SO3H ग्रुप असेल तर ते बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आहे. आता याच्या बघा, हे जे H आहे ना त्या ठिकाणी जर मी Na लिहिलं, Na म्हणजे काय सांगा, सोडियम. मग याचं नाव तुमच्या लक्षात असं ठेवा, सोडियम बेन्झिन सल्फोनेट. सोडियम बेन्झिन सल्फोनेट. आणि समजा बेन्झिन रिंग जी तुमच्याकडे आहे ही, याला जर मी O- आणि Na+ अटॅच केलं तर हे झालं सोडियम फिनॉक्साइड किंवा त्याला सोडियम फिनेट सुद्धा म्हणतात. आणि फायनली तुम्हाला माहितीच आहे रे बाळांनो की बेन्झिन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर ते फिनॉल. मग आता सुरुवात परत करूया. मला सांगा, इथं सोडियमच्या ठिकाणी समजा H असेल तर याचं नाव कसं वाचणार, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. तिथं जर Na घेतलं तर सोडियम बेन्झिन सल्फोनेट, सोडियम बेन्झिन सल्फोनेट, सोडियम फिनॉक्साइड आणि शेवटी फिनॉल. आता 3 रिॲक्शन्स आहेत. जुन्या सिलेबसमध्ये रिॲक्शन्स अगदी बॅलन्स करून व्यवस्थित दिल्या होत्या बरं का, लक्षात घ्या. तुमच्या पुस्तकात रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट दिलाय, चालेल, मार्क मिळतील तुम्हाला. मग आता सांगतो, हे जे बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आहे, आठवा बघू आत्ता सांगितलेलं कोणता ग्रुप येणार आहे इथं, SO3H. याचं हे काय आहे, बेन्झिन सल्फोनिक ऍसिड आहे. त्याचं करायचंय मला न्यूट्रलायझेशन. आता बघा, न्यूट्रलायझेशन म्हणजे सांगतो, ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाली की सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. हेच तर न्यूट्रलायझेशन आहे ना. मग हे ऍसिड असेल तर या केसमध्ये बेस असणार आहे NaOH. हा ऍसिड, हा बेस. तयार काय होणार, सॉल्ट अँड वॉटर. आणि सॉल्ट जे तयार होणार आहे त्यातला हा जो सोडियम आहे या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करणार. म्हणजे मला जो पहिला जो इथं प्रॉडक्ट मिळालेला आहे तो SO3Na. नाव काय लक्षात ठेवणार, सोडियम बेन्झिन सल्फोनेट. सोडियम बेन्झिन सल्फोनेट प्लस H2O लिहा, नाही तर इथं -H2O लिहिलं तरी चालेल. ओके, पहिली रिॲक्शन क्लिअर. बेन्झिन सल्फोनिक ऍसिडचं सोडियम बेन्झिन सल्फोनेट झालं. नेक्स्ट मी तुम्हाला सांगू का, हे जे सोडियम बेन्झिन सल्फोनेट आहे म्हणजेच SO3Na, त्याची रिॲक्शन फ्यूज म्हणजे वितळलेलं NaOH बरोबर होणार. पुन्हा इथं मला बॅलन्स वगैरे करायची नाही आहे. आणि याच्यामध्ये जो प्रॉडक्ट तयार होतोय तो आहे SO3, समजून घ्या, O- आणि Na+, सोडियम फिनॉक्साइड. पण ह्याच्यामध्ये ना सोडियम सल्फाइड तयार होतं, Na2SO3. पण ते लिहिलं नाहीये, नका लिहू, काय हरकत नाही. हे आणि हे मेन प्रॉडक्टला काय हरकत नाही. आता थर्ड स्टेपमध्ये हे जे तुम्ही सोडियम फिनॉक्साइड तयार केलंय O- Na+, याची रिॲक्शन HCl किंवा H2SO बरोबर होते. आणि फायनली प्रॉडक्ट, आता HCl जर असेल तर हा H मी जर इथं लिहिला तर Na आणि Cl, NaCl प्रॉडक्ट वेगळा मिळेल. आणि मला फायनली जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो असणार आहे फिनॉल. आता बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की सेंटेन्स काय लिहायचे. मी तुम्हाला सांगू का, रिॲक्शन्स मेन आहेत. मग तुम्ही हेच बघून लिहा ना. व्हेन बेन्झिन सल्फोनिक ऍसिड इज न्यूट्रलाइज्ड युजिंग NaOH, sodium benzene sulfonate is formed, which then reacts with fused NaOH to give sodium phenoxide. And sodium phenoxide reacts with mineral acid like HCl to give phenol. अरे जे दिसते तेच लिहायचं आहे. वेन आणि देन भाषा वापरा. वेन दिस रिॲक्ट्स विथ दिस देन दिस इज फॉर्म असं. ओके, म्हणजे सेंटेन्स परफेक्ट लिहा बाळांनो. मग आता मला सांगा,
छोटासा व्हिडिओ, एक रिॲक्शन कंप्लीट झाले. अशा मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, पण तुम्ही चॅनल जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. ओके, तुम्ही पण सबस्क्राईब करा, ठीक आहे, आणि तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. आता हे झालं बोर्डची प्रिपरेशन. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो बोर्ड प्लस सीईटी कसं करायचं. मी तुम्हाला सांगू का, सीईटीला प्रश्न कसे असतात माहिती आहे का, हे एवढं दिलेलं असतं, इथं लिहिलं असतं कॅपिटल ए, आणि ए कोण आहे तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असतो, किंवा इथं अननोन असतो, किंवा इथं असतो. रिॲक्शनचा पार्ट सीईटीसाठी एकदम सोपा आहे बरं का, लक्षात घ्या. बोर्डला लिहावं लागतं मान्य आहे सगळं, ठीक आहे, पण सीईटीसाठी एकदम इझी जाणार आहे. फक्त तुम्हाला रिॲक्शन बघितल्या आठवली पाहिजे. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.